हॅलो नमस्कार. काही लोक साबुदाणा खिचडी एवढ्या वेगळ्या पद्धतीने करतात ना, बटाटा उकडून घालतात, शेंगदाण्याचं कूट अगदी म्हणजे कच्चंच ठेवतात थोडंसं, आणि साबुदाणा थोडा एकदम फुलत नाही. तर अशा वेगवेगळ्या पद्धती असतात. पण खरं तर साबुदाणा खिचडी पातळ काप करून बटाट्याचे तेलावर परतून घेऊन, शेंगदाण्याचं कूट पण थोडं तेलात घातल्याच्या नंतर त्याला सगळीकडे तेल लागतं आणि ते भाजला जातो, खमंग येतो जरा शेंगदाण्याला, आणि मिरच्यासुद्धा पूर्ण तेलात तळलेल्या तरच त्याला स्वाद येतो. आता तुम्हाला ही वाटत असेल खिचडी पूर्ण झालेली आहे, पण नाही, खिचडी शिजलेली नाही. तर झाकण ठेवून मस्त मंद आचेवर खिचडीला वाफ दिली तरच साबुदाणा खिचडी तयार होते. तर माझा मुलगा 2 वर्षापूर्वी गावाला सप्त्यामध्ये खिचडी खाल्ला आहे साबुदाण्याची, आणि तिथे अर्धवट कच्च्या मिरच्या असं खिचडी खाल्ला आहे. त्याचं मन असं एकदम विटलं आहे. तो अजिबात आता साबुदाणा खिचडी खात नाही. नाहीतर एवढा आवडीने खायचा. शनिवारी शाळेतून अगदी धावत यायचा, सगळी खिचडी दीदीला दिली आहे का तू, माझ्यासाठी ठेवली नाही का, कारण पप्पाचा शनिवार उपवास असतो. तर खरंच आता तो खिचडी खात नाही. तर कसे वाटलं तुम्हाला मी म्हणलेलं आणि मी बनवलेली खिचडी? धन्यवाद.